ममताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या आशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबारायांच्या सत्यवादाच्या तपातून प्रगट झालेला अलौकिक अद्वितीय निरुपम स्वरूपाचा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याचा प्रारंभ आपण महाशिवरात्रीच्या पर्वकालाला अनुसरून केलेला आहे. विश्वमौली ज्ञानोबाराय ग्रंथाच्या आरंभी ओंकार स्वरूप असणाऱ्या परब्रह्माला नमन करतात, आशीर्वादाची याचना करतात आणि वस्तू निर्देशाचं कथन करतात. 3 प्रकारचं मंगलाचरण ज्ञानोबाराय 2 ओव्यामधून साधतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आद्या वेद प्रतिपाद्या ससंवेद्या आत्मरूपा ओम वस्तू निर्देश रूप मंगल आहे. नमोजी नमस्क्रिया रूप मंगल आहे. सकलार्थमती प्रकाश यातून आशीर्वादाची याचना आहे. जसं आपण सगळ्या अर्थाला प्रकाशित करणाऱ्या बुद्धीचंही प्रकाशन करतात, तसं गीतेचं व्याख्यान करत असताना भगवंताच्या मुखातून प्रगट झालेल्या प्रत्येक श्लोकाच्या पदाच्या अर्थाचाही आमच्या बुद्धीमध्ये प्रकाश करावा अशी सुप्त आशीर्वादाची याचनाही यामधून दिसते. ज्ञानोबाराय वेदाने ज्या परमात्म्याचं प्रतिपादन केलं, स्वसंवेद्य म्हणून ज्याचं कथन केलं, तोच परमात्मा या जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लया करता ईश्वर म्हणून सांगितलेला आहे. देवा तूच गणेशो, इथं गणेश भगवंताचं ज्ञानोबाराय वर्णन करतात. अर्थात त्या गणेश भगवंताला ज्ञानोबाराय ईश्वर असं म्हणतात. अनेक पुराणामध्ये जेव्हा ज्या पुराणाचा मुख्य विषय असेल तेव्हा त्या पुराणातला मुख्य विषय असणारा जो परमात्मा त्यांचं कारण ब्रह्म म्हणून प्रतिपादन केलं आणि अन्य देवतांचं ते कार्यब्रह्म म्हणून चिंतन केलेलं आहे. तर गणेश पुराणामध्ये ज्या पद्धतीनं भगवान गणपतीला कारण ब्रह्म म्हणून ईश्वर म्हणून कथन केलं, तो संदर्भ ज्ञानोबाराय इथं घेतात आणि मग 3ऱ्या क्रमांकाच्या ओळीपासून तर 20व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत ज्ञानोबाराय ज्या परब्रह्माला गणेश म्हणून सांगतात, तोच आमच्या रूपामध्ये असणारा गणेश म्हणजे आमच्या बुद्धीमध्ये असणारा जो गणेश आहे, किंवा आम्ही ज्या गणेशाला ईश्वर म्हणून मानतो, तो तुम्ही ज्या गणेशाला ईश्वर मानता तो तर आहेच आहे, परंतु ज्ञानोबाराय वैदिक वाङ्मयीन विश्वातला असणारा गणपती, त्या गणपतीचं इथं वर्णन करतात. कसा आहे आमचा गणपती? ज्ञानोबाराय वाङ्मयीन विश्वातील गणपतीचं वर्णन करतात. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपुन निर्दोष निरवत असे, स्मृती तेची अवयव, देखा अंगी कभाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा, अष्टादश पुराणी तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. या 5 ओव्यापर्यंत आपण काल चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, जो वाङ्मयीन गणपती आम्ही सांगणार आहोत तो वाङ्मयीन गणपती सामान्य स्वरूपाचा नाही. जगामध्ये भगवंताच्या मुखातून प्रगट झालेले यस्य निश्वसितम वेदाः हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा गुरु वाङ्मयीन गणपती असल्यामुळे जगातलं सगळं वाङ्मय ज्ञानोबाराय त्या गणपतीच्या ठिकाणी रेखाटतात. भगवंताच्या मुखातून प्रगट झालेला पुरुषकृत बुद्धीमध्ये असणारे कोणतेही प्रकारचे दोष ज्याच्यामध्ये अभिव्यक्त होत नाही असा अपौरुषे शब्दराशी असणारा वेद हीच गणरायाची संपूर्ण मूर्ती आहे, आकृती आहे. अशेष शब्द ब्रह्म तेची मूर्ती सुवेश, तीच गणरायाची अत्यंत सुबक आकर्षक असणारी मूर्ती आहे. जसं वेदामध्ये कोणताही दोष नाही, तसं वाङ्मयीन गणपतीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही हे सांगण्याकरता सुवेश मूर्ती असा शब्द वापरतात. आणि जसं वेदामध्ये असणारे शब्द त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, निर्दोष संपन्नता आहे, तसंच वर्ण वपू निर्दोष निरवत असे हे वेदामध्ये. आणि तीच वेदमूर्ती गणरायाची असल्यामुळे गणरायाचाही वर्ण रंग वपू कांती शरीर अशाच प्रकारचं निर्दोष संपन्न रूपाने मिरवत असे शोभत आहे असं सांगतात. म्हणजे एकीकडे रूप करत असताना जो पदार्थ दृष्टांत म्हणून वापरला आणि ज्याच्या करता वापरला त्या दोघांमध्ये सादृश्य सांगावं लागतं. शब्द ब्रह्म संपूर्ण सांगितला वेद, तीच गणरायाची आकृती आहे.
मग वेदाच्या ठिकाणी निर्दोष संपन्नता जी आहे तीच गणपतीच्या ठिकाणी सांगितली. याला रूपक अलंकार असं म्हणतात. पुढे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा देखा बघा आंगिक भाव देखा, म्हणजे शरीराची असणारी ठेव बघा, आकृती बघा. कशी आहे गणरायाची आकृती? तर कोणत्याही पुरुषाचं सौंदर्य संपन्नता प्रगट करण्याकरता अवयव सुचारू स्वरूपाचे असावे लागतात. ते अवयवाची लक्षणं सांगत असताना 32 लक्षणं सांगितली. काय करावी ती असं सांगितलेलं आहे तुकोबारायाने. आपल्याला बाकीचा संदर्भ घ्यायचा नाही, पण 32 लक्षणाने संपन्न असणारे जे अवयव असतात तो व्यक्ती सुंदर मानला जातो. मग त्याच्यामध्ये कसं नाक नासिका जी आहे ती सरळ असावी, कपाल ज्याला म्हणतो आपण म्हणजेच कपाळ ते विशाल असावं, ही सगळी लक्षणं सांगितलेली आहे. तर अवयव फार महत्वाचे असतात. देखांगिक भाव गणरायाच्या शरीराची असणारी आकृती तुम्ही बघा तर कशी आहे आकृती, काय आहे त्यांचे अवयव? स्मृती तेची अवयव योगिक साधनेच्या द्वारे ज्यांना ज्ञान प्राप्त झालं अशा महर्षींच्या मुखातून वेदातले सिद्धांत प्रतिपादन करण्याकरता ज्या ग्रंथाची निर्मिती केली जाते त्याला स्मृती असं म्हणतात, किंवा स्मृतीला धर्मशास्त्र असं म्हणतात. दुसरा एक स्मृतीचा अर्थ होतो स्मरण करून देणं. वेदातलाच असणारं तत्वज्ञान, वेदातीत असणारी आचार प्रणाली, वेदामध्ये असणारे धर्मसिद्धांत ज्या ऋषीमुनींनी स्मरण करून दिले ज्या ग्रंथात त्यांना स्मृती असं म्हणतात. आणि धर्मशास्त्रामध्ये स्मृतीलाच फार महत्व आहे. आपण जेव्हा जीवनयापन करतो की नाही, नित्य नियम करतो किंवा कोणत्या प्रसंगी काय सेवन करावं हे सगळे नियम धर्मशास्त्रात सांगितलेले असतात. आणि धर्मशास्त्र म्हणजे काय, ऋषींच्या मुखातून प्रगट झालेले जे काही स्मृती ग्रंथ असतात त्याला धर्मशास्त्र असं म्हणतात. आणि हे स्मृती काय करतात, वेदाच्या अर्थाला पुष्ट करतात. जसं अवयव शरीराला पुष्ट करतात. गणपतीचं शरीर कोणतं आहे, शब्द ब्रह्म, आणि अवयव काय आहे, स्मृती. जसे अवयव शरीराला पुष्ट करतात तसं स्मृतीरूप असणारे अवयव गणरायाच्या शब्द ब्रह्म असणाऱ्या वेदाच्या अर्थाला अधिक पुष्ट करतात. म्हणून स्मृतीला ज्ञानोबा अवयव असं म्हणतात. स्मृती तिचे अवयव देखा अंगिक भाव. आणि स्मृतीच्या श्लोकामध्ये काय काय असेल, अर्थ शोभा असेल ना. स्मृतीमध्ये सिद्धांत आले, जसं की मनुस्मृतीमध्ये वाक्य आलं अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. जो कायम नमस्कार करतो, अभिवादनशीलस्य, शील नाम स्वभाव झालेला आहे. स्वभावातून केलेला नमस्कार आणि वरवर केलेला नमस्कार यामध्ये फरक असतो. वरवर केलेला नमस्कार शरीराने असतो, मनात नसतो. पण स्वाभाविक जो नमस्कार असतो तो मनासह शरीराने असतो. अभिवादनशीलस्य, अभिवादन करणं हा ज्याचा स्वभाव झालेला आहे. नित्यम वृद्धोपसेविनः, कायम वृद्ध व्यक्तीची सेवा करतो. मग तो वयाने वृद्ध असेल, ज्ञानाने वृद्ध असेल, अधिकाराने वृद्ध असेल, आचरणाने वृद्ध असेल, पदाने वृद्ध असेल, यांचं जो कायम सेवन करतो त्याच्या जीवनामध्ये आयु, विद्या, यशो, बलम या 4 गोष्टी वाढतात. हे स्मृती वाक्य आहे की नाही. आणि या स्मृती वाक्यामध्ये असणारा जो अर्थाचं सौंदर्य, अर्थशोभा, तेच गणपतीचं काय आहे, लावण्य आहे. अर्थशोभा लावण्याची ठेव, रीती पद्धती तुम्ही जाणून घ्या. आता ज्ञानोबाराय गणपतीचं शरीर सांगतात, अवयव सांगतात. आता ज्ञानोबाराय श्रीमंत आहे आणि मग श्रीमंत व्यक्ती आपापल्या श्रीमंतीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार आपल्या देवाला सुशोभित करत असतो. कधी कधी काही आपल्याला देवपूजा बघत असताना इतका आनंद होतो की ते श्रीमंत असणारे सगळे भक्त आणि हे सगळं सौंदर्य दक्षिण भारतामध्ये जास्त अनुभवाला येतं. म्हणजे देवाचा असणारा शृंगार, देवाचे उपचार इतकी अलौकिक पद्धतीनं करतात की देवाला पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी याची आपल्याला प्रचिती येते. जो व्यक्ती जेवढा श्रीमंत असतो तेवढा तो आपल्या इष्ट देवतेला सजवीत असतो. ज्ञानोबा श्रीमंत आहेत. काल एक वाक्य मी सांगून गेलो, श्रीमंती ही मुखातून प्रगट होत असते, शब्दातून प्रगट होत असते. शब्दातून प्रगट होणारी श्रीमंती अंतःकरणात असते तेव्हा प्रगट होत असते. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभवामृत, शेवोनी जीवनमुक्त हेच होतो. ज्ञानोबा म्हणतात हे श्रीमंत आहे. का बरं, जरी माहेरी श्रीमंती होती तुम्हायसी. श्रीमंत निवृत्तीनाथ हेच श्रीमंत आहे. ज्ञानोबारे कशा काय कमी राहतील हो, गरीब नाही ज्ञानोबा आहे, श्रीमंतच आहे. व्यावहारिक जीवनाच्या कसोटीतून बघू नका,
पारमार्थिक अंगातून बघा किंवा ग्रंथातच बघा, सगळी उदाहरणं सुवर्णाचे, परिसाचे, चिंतामणी, कल्पतरू, कामधेनू असेच उदाहरण आहे. म्हणजे उदाहरणं सुचण्याकरता सुद्धा बुद्धीची श्रीमंती लागते की नाही? आणि श्रीमंती आहेच आहे. आणि शब्दरचना बघा ना तुम्ही, ज्ञानोबरायांचं चिंतन केलं वाङ्मयाचं तर माणसं श्रीमंत होतात. किती श्रीमंत असते ज्ञानोबरा, ऐक रे. मग श्रीमंत असणारा व्यक्ती ते आपल्या देवतेला सजवीत असतो. ज्ञानोबरा म्हणतात गणपतीला अलंकार घालायचे ना. शिवाजीराव भोसले त्यांनी व्याख्यानामध्ये सांगितलं, ज्ञानोबराचे तुकारांचे जर आपण हे शब्द मुखात घेतले तर आपल्याला पुष्टी करतात तत्वज्ञानाची, आणि ते फवारले लोकांच्यावर श्रीमंत करतात. प्रश्नच नाही, श्रीमंतच आहेत. स्मृती त्याची अवयव, देखांगिक भाव, तेथ लावण्याची ठेवरत शोभा. मग श्रीमंत व्यक्ती आपल्या इष्ट देवतेला सुशोभित करत असतो, शृंगारित करत असतो. नवग्रहाचे नव अलंकार, नवरत्न परिधान करणारी माणसं आहेत, नाही असं नाही. परंतु ज्ञानोबा म्हणतात आमच्या गणपतीला आम्ही 9×2=18 प्रकारचे रत्न अलंकार परिधान करविणार. कोणत्याही अलंकार बघा, या पुढील 2 वयाचं युग्म आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये कधी कधी 2 वयांचा एकत्र विचार करायचा, कधी 3 वयांचा एकत्र विचार करायचा. 18व्या अध्यायामध्ये एक संदर्भ आहे, हा धर्म तुमचा, त्याचं 4 वयाचं चिंतन करावं लागतं. आणि बहुतेक 12व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकावर काही ओवी आहे, ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिगम्य ऐकोणी जे, इथं 5 वयाचा एकत्र विचार करावा लागतो. कारण शेवटी ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र या ओळीचा संदर्भ वरच्या प्रत्येक ओळीशी लागतो. म्हणून 5 वयाचा एकत्र विचार करायचा अवघात आलं म्हणून सांगितलं. तर 2 वयाचा जेव्हा विचार करायचा तेव्हा त्याला युग्म असं म्हणतात. 18 पुराणे तिची मणी भूषणे, पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंधनागर तिची रंगाथिरी अंबर, जेत साहित्यवाणे सपूर उजाळाचे. या 2 वयाचा एकत्र विचार करायचा. 18 पुराणे गणरायाच्या शरीरावर परिधान केले जाणारे जे अलंकार आहेत, रत्नखचित अलंकार, ते कोणते आहेत? 18 प्रकारची रत्न आहेत. कोणती रत्न तुम्ही परिधान करणार? 18 पुराणे, 18 प्रकारची पुराण. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम, नालिम पाग्ने पुराणानी कुस्कम गारुणमेवच. मद्वयम, म अक्षराने सुरुवात होणारी 2 पुराण कोणती आहे? मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. भद्वयम, भ अक्षराने सुरुवात होणारी 2 पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण. ब्रत्रयम, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मविवर्त पुराण. ब्रत्रयम. व चतुष्टयम, व अक्षराने सुरुवात होणारी 4 पुराण, वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण. नालिम पागणी, नारद पुराण, लिंग पुराण, प म्हणजे पद्म पुराण, अग्नि पुराण. नालिम पागणी पुराणानी कुस्कम, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गारुणमेवच, गरुड पुराण. या 18 पुराण. श्लोकच आहे त्याचा. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम, नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गारुणमेवच. हे 18 पुराणे. पुराण शब्दाचा अर्थ असा होतो जुना, जुना असा अर्थ. जुन्या ज्या कथा होऊन गेल्या त्या पुराणाची पहिली लक्षणं सांगितली, ज्याच्यामध्ये सर्ग सांगितला जातो, जगताची उत्पत्ती, परब्रह्मापासून झालेली उत्पत्ती, त्याला सर्ग असं म्हणतात. प्रतिसर्ग म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी. वंश, वंशानुचरितम, या सगळ्यांचा विचार ज्यामध्ये केला जातो. काही ठिकाणी पुराणाला पंचलक्षण असं म्हटलं, म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, नंतर वंश, वंशानुचरितम असं आणखी एक लक्षण सांगितलं. आणि भागवतामध्ये, श्रीमद भागवत महापुराणामध्ये 10 लक्षणाचा विचार केलेला आहे. या 10 लक्षणांनी संपन्न असणारे जे ग्रंथ त्यांना पुराण असं म्हणतात. तर अशी 18 पुराण आहे. 18 पुन्हा उपपुराण देखील आहे. आणि श्रीमद भागवताचं आपण चिंतन करतो आहे. व्यासांनी रचित केलेली ही सगळी पुराण तीच कोण आहे? मणी भूषणे. भूषण म्हणजे अलंकार आणि मणिभूषण म्हणजे रत्नाचे अलंकार. गणरायाच्या शरीरावर गळ्यामध्ये शोभून दिसणारी 18 पुराण म्हणजे 18 प्रकारची रत्न आहेत सुशोभित झालेली. मग आता पुराण जर म्हणतील तर त्या पुराणामध्ये काय आहे? पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पद अक्षरांचा जो समूह असतो, शब्दांचा समूह, त्याला पद असं म्हणतात. आणि पद्धती म्हणजे रचना, पदाची केली जाणारी रचना पुराणातली बरं का. पुराणामध्ये पदांची केली जाणारी रचना, ही रचना काय झालेली आहे? प्रमेय रत्नांची खेवणे. अनेक प्रकारचे सिद्धांत नावाची रत्न. मग तो धर्माचा सिद्धांत असेल,
कर्माचा सिद्धांत असेल, कर्माचा सिद्धांत ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेक भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कर्माचा सिद्धांतच आहे हा. मग भक्तीचा सिद्धांत असेल, तत्वज्ञानाचा सिद्धांत असेल, अशा प्रकारची अनेक प्रमेय सिद्धांत रूपी रत्न, त्या रत्नाचं बसण्याकरता पुराणातली असणारी पदांची रचना ही खेवन नाम कोंदण झाली आहे. म्हणजे पुराणामध्ये येणारी प्रत्येक पदपद्धती, श्लोकांची रचना, त्या श्लोकामध्ये विशिष्ट प्रकारचे सिद्धांत जडवून ठेवलेले आहेत असं ज्ञानोबा सांगतात. पुढे ऐका पुढची ओवी. पदबंध नागर त्याची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणी सपूर उजाळाचे. पदबंध नागर, बंध म्हणजे बांधणी आणि पद म्हणजे अक्षरांचा असणारा समूह. हाच आपण विचार केला. पदपद्धती आणि पदबंध या दोन्हीचा अर्थ एकच होतो. पदाची केली जाणारी बांधणी. पण पुराणामध्ये जे पदाची बांधणी केली ना ती सामान्य स्वरूपाची नाही केली. ज्ञानोबा म्हणतात पुराणामध्ये केली जाणारी पदाची बांधणी तो कसा आहे, नागर. या नागर शब्दाचाच मराठवाड्यामध्ये अपभ्रंश झाला नादर. नागर म्हणजे नादर, नादर दिसतो म्हणजे सुंदर दिसतो. नागर. 3 प्रकारची रीती असते पदाची बांधणी करत असताना. एक पौरुषा रीती म्हणजे कठोर शब्दांची योजना, त्याला पौरुष पारुष्यम एवच सांगतात की नाही. आसुरी संपत्तीमध्ये ती पौरुषा रीती आहे. म्हणजे बोलणी ती वृष्टी इंगळाची, त्याला पौरुषा रीती असं म्हणतात. दुसरी एक कोमला रीती आहे आणि एक आहे नागर पद रीती, त्याला नागर पदबंध असं म्हणतात. जो पदबंध ऐकत असताना कानाला मृदू वाटतो, ज्याच्यामध्ये रस अभिव्यक्त होतो, अशा प्रकारच्या पदाच्या बांधणीला नागर पदबंध असं म्हणतात. ज्ञानोबरांची पदबंध असाच आहे बघा. खेचेराची ही मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. सामान्य नाही ना हो. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुके म्हणे. रस होते ओळंगणे अक्षरांशी. वक्तृत्व इतकं गोड आहे की एखाद्या व्यक्तीला म्हटलं अमृत घ्या, तो अमृत नाही पारायण झाल्यावर घेऊ. का बरं? नागर पदबंध आहे. पदबंध नागर म्हणजे पुराणामध्ये केली जाणारी नागर पदबंधाची रचना, तिथला असणारा तो पदबंध तेच गणपतीच्या अंगावर असणारा काय आहे, रंगाथिले अंबर. हे रूपकाचा विचार चालू आहे. ज्ञानोबा वस्त्राची योजना कुठं करतात, नागर पदबंध. नागर असणारा पदबंध तीच गणपतीचं काय आहे, अंबर नाम वस्त्र आहे. मग आता गणपतीचं वस्त्र कोणतं असेल या संबंधाने चिंतन असं केलं. गणपती हे सिंदूर वर्णाचे आहेत. तांबडा वर्ण म्हणतो की नाही सिंदूर, तर सिंदूर वर्णाचंच त्यांचं वस्त्र असेल. मग काहींनी सांगितलं नाही रंगाथिले रंगीबेरंगी वस्त्र असेल किंवा पितांबर असेल. काही का असताना पण वस्त्र आहे ना रंगाथिले. बाबा सांगतात ना, स्वप्न पडला ना, कुठे का होईना स्वप्न पडलं याला महत्व आहे, कुठे का पडाना. रंगाथिले अंबर, रंगबेरंगी वस्त्र असेल किंवा गणपतीला जो वर्ण आवडतो त्या रंगाचं ते वस्त्र असेल. जसं जास्वंदीचं फुल रायाला आवडतं त्यामुळे तसा वर्ण घेतला तरी चालू शकतो, किंवा सिंदूर हा वर्ण असेल तोही चालू शकतो. रंगाथिरे अंबर नागर पदबंध हाच गणरायाच्या शरीरावर शोभणारा रंगबेरंगी वस्त्राचा प्रकार आहे. आणि जो वस्त्राचा प्रकार असतो ते वस्त्र चकचकीत असावं लागतं, वस्त्राचा बारीकपणा असावा लागतो आणि पोतही चांगला असावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात नागर पदबंधामध्ये जे साहित्य आहे ना, जेथ म्हणजे त्या नागर पदबंधामध्ये असणारं साहित्य, त्या साहित्यामध्ये अलंकार असावे लागतात आणि विशेष प्रकारचे रस असावे लागतात. मग ते 9 प्रकारचे रस, नवरसी भरवे सागरो, उचित रत्नांचे अलंकार पण असावे लागतात. जसं की अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिके म्हणीजे, हा अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. मोक्ष देव निवदार काशी होय कीर परी वेचणे लागे शरीर ती गावी, व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे. संतांचं मोठेपणा सांगण्याकरता दुसऱ्यांची उदाहरणं दिली, पण ज्याचं उदाहरण दिलं त्याचा कमीपणा सांगितला. वेचावे लागे शरीर हा व्यतिरेक अलंकार आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये पण या अलंकाराचं उदाहरण आहे. ते योगे विन दावीत कैवल्य डोळा, पहाटे विन पहावीत अमृते विन जीववीत, योगे विन दावीत कैवल्य डोळा हा विचार जो केला आहे. किंवा ते जे सूर्य तैसे स्वजोळ, तोही अस्तवे हे की डाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते, हे व्यतिरेक अलंकाराचे उदाहरण आहे. तर मग एखाद्या ग्रंथाला परिपुष्ट करण्याकरता त्यामध्ये साहित्य असावं लागतं, म्हणजे अलंकारही असावे लागतात आणि 9 प्रकारचे रसही असावे लागतात. तर मग नागरी पदबंधामध्ये असणारं साहित्य, पदबंध नागर तेचे रंगाथिले अंबर,
आणि मग वस्त्राच्या ठिकाणी चकचकीतपणा असावा लागतो, त्याचा बारीकपणा असावा लागतो, तलम असावं लागतं ते वस्त्र, आणि पोत म्हणजे त्याची गुणवत्ताही चांगली असावी लागते. तर मग नागर पदबंधामध्ये असणारं जे साहित्य आहे ना, जे साहित्य त्या पदबंधामध्ये असणारं साहित्य, ते साहित्य कसं आहे, उजाळाचे सपूर वाणे आथी. आथी आद्यारूत पद घ्यायचं, आथी म्हणजे आहे. साहित्य हेच पदबंधामध्ये असणारं साहित्य हेच काय आहे, उजाळाचे चकचकीतपणाचं द्योतक आहे, किंवा सपूर बारीकपणाचं द्योतक आहे. आणि वाणे म्हणजे काय, नमुना, त्याला आपण मासला म्हणतो, किंवा वाणे म्हणजे त्याचा पोत, हे चांगलं आहे. म्हणजे साहित्य हे त्या वस्त्रातलं काय आहे, तलमपणा, चकचकीतपणा आणि बारीकपणा आहे, हे ध्यानात ठेवायचं. साहित्याच्या ठिकाणी ज्ञानोबा चकचकीतपणा आरोपित करतात, साहित्याच्या ठिकाणी असणारा सपूरपणा आणि वाणेपणा तोच आरोपित करतात, आणि हे त्या वस्त्रामध्ये आहे. कोणतं वस्त्र पण, पदबंध नागर हे जे वस्त्र आहे त्या वस्त्रात असणारं साहित्य म्हणजे उजाळ स्वरूपाचं आहे असं सांगतात. त्या समाजामध्ये वागत असताना वस्त्राला फार किंमत आहे. आणि वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा पाठात सांगायचे, आपली वस्त्र जुनी असतील तरी चालेल, पण ती धूत वस्त्र असावी. दररोज मनुष्याने धुतलेली वस्त्र परिधान करावी, कमीत कमी पाण्यातून काढलेली का होईना, पण धूत वस्त्र असावी. का बरं, काल वस्त्रावर झालेला संस्कार तीच वस्त्र जर आपण आज घातली, म्हणजे पारशी वस्त्र ज्याला म्हणतात, ती घातली की तेच संस्कार आज मनावर होतात. म्हणून कधी कधी आपण सकाळी उठलो चांगल्या वातावरणामध्ये तरी पण आळस येतो, का, कालच्या वस्त्राचा परिणाम असतो. म्हणून वस्त्र धूत वस्त्र असावी, त्याला महत्व आहे. आणि समाजामध्ये वस्त्राची जेवढी किंमत आहे तेवढी तरी वर विद्वतेची नसते. वस्त्राची किंमत असते. सुभाषित कारणाने चिंतन केलं ते सांगतो मी, माझ्या मनाने सांगत नाही. सुभाषित कारणाचं चिंतन केलं, वस्त्राला किती किंमत आहे म्हणे. समुद्र नावाचा एक व्यक्ती आहे ना, मग त्या समुद्र नावाच्या व्यक्तीच्या घरी 2 पाहुणे आले. मग त्या पाहुण्याचा सत्कार करत असताना समुद्राने त्यांची योग्यता बघितली नाही, त्यांचे वस्त्र बघितले. समुद्राचं मंथन केल्यानंतर त्या समुद्राच्या उदरामधून काय काय प्राप्त झालं, 14 प्रकारची रत्न प्राप्त झाली की नाही. मग समुद्राने ती रत्न आपल्याकडे ठेवली नाही, सगळ्यांना प्रदान करून दिली. मग तो उच्चैश्रवस नावाचा घोडा, अश्वत्थामा ऐरावत नावाचा हत्ती, हे सगळे इंद्राने पाठवून दिले. मग 2 आपल्या समुद्राने पाठवून दिले, पण 2 वस्तू शिल्लक राहिल्या. मग त्याचं परिधान उपचार करत असताना, समर्पण करत असताना समुद्राने म्हणे निवड केली. कोणती निवड केली, वस्त्राची निवड केली. भगवान शंकराच्या अंगावर गजचर्म व्याघ्रांबर बघून त्यांना हलाहल नावाचं विष दिलं, उपचार आहे समुद्राचा. आणि भगवान विष्णू पितांबर परिधान करून आले ना, लक्ष्मी मातेचं समर्पण केलं. म्हणजे काय, समुद्राने वस्त्र बघितलं, रंगाथिली अंबर पदबंध नागर तिचे रंगाथिली अंबर, जेथ साहित्य वाणी सपूर उजाळाचे. त्या नागरी पदबंधामध्ये असणार साहित्य म्हणजे काय आहे, ते साहित्य उजाळाचे, चकचकीतपणाचं. सपूर म्हणजे बारीकपणा. आपण धोतर बघत असताना ते की असं बारीक वस्त्र आहे की नाही बघतो की नाही, परीक्षा करणारे व्यक्ती असतात. सपूर, वाणे म्हणजे वानगी दाखल, उदाहरण दाखल, किंवा वाणे म्हणजे त्याचा पोत चांगलाही बघतात. साहित्याच्या ठिकाणी रसही चांगले असावे, अलंकाराची पण योजना असावी. ज्ञानोबा तर असं म्हणतात, नुसतं साहित्य चालत नाही, मग त्या साहित्याच्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. वाचे बरवे कवित्व, नुसत्या बोलण्यापेक्षा काव्य केलेलं चांगलं, पण त्या काव्यामध्ये रसही असला पाहिजे. हल्लीच्या असणाऱ्या कवींच्या ठिकाणी रस नाही, एकच रस फक्त शृंगार, बाकीचे रस त्यांना येत नाही, त्याच्यामुळे घेत नाहीत ते घेत नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, आणि त्या रसिकत्वामधून परतत्वाचा स्पर्शही झाला पाहिजे. रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा हे फक्त संतांच्याच वाङ्मयामध्ये दिसतं. वाचे बरवे कवित्व आहे संतांचं, कवित्वी बरवे रसिकत्व आहे संतांचंच. आणि या रसिकत्वामधून परतत्वाचा स्पर्श व्हावा, केव्हा व्हावा कोणाला कळणारही नाही, पण व्हावा, म्हणजे इतकी समाधी लागून जाते. रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा हे संतांच्या ठिकाणी अनुभवाला येतं. जेत साहित्य वाणी सपूर उजाळाचे. पुढे चला, ज्ञानोबाराय शब्द ब्रह्म शरीर सांगतात, स्मृतीला अवयव सांगतात, अष्टादश पुराणांना अलंकार सांगतात, आणि त्या पुराणाच्या ठिकाणी असणारी नागरी पदबंधाची योजना, त्याच्या ठिकाणी वस्त्राची योजना करतात. आणि पदबंधामध्ये असणारा साहित्य हेच वस्त्राचा काय आहे, चकचकीतपणा, तलमपणा किंवा त्याचा उत्तम पोत सांगितल्यानंतर ज्ञानोबा गणरायाच्या पायातील असणाऱ्या घागऱ्या त्यांचं वर्णन करतात.
इथे पुढे 2 ओव्याचं युग्म आहे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची रणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. जेव्हा 2 ओव्याचं उच्चारण होईल समजून घ्यावं तेव्हा युग्म आहे. म्हणजे त्या 2 ओव्याचा एकत्र विचार करायचा. जोडी आहे त्या 2 ओव्यांची. देखा बघा बर का. आता ज्ञानोबाराय संबंध वाङ्मयीन विश्वाला गवसणी घालतात गणरायाच्या शरीराच्या ठिकाणी योजना करतात. ज्ञानोबाराय सारग्राही रूपाने काव्य आणि नाटकाचा स्वीकार करतात. काव्य आणि नाटकाला फार महत्व दिलं असं मात्र नाही. जेवढं शब्दब्रह्माला महत्व आहे, वेदाला स्मृतीला जेवढं महत्व आहे किंवा अष्टादश पुराणाला जेवढं महत्व आहे तेवढं काव्य नाटकाला नाही. पण अजिबातच नाही असंही मात्र नाही. देखा बघा. कसं बघा पण मात्र सकौतुका काव्य नाटका निर्धारिता त्याची अर्थध्वनी क्षुद्र घंटिका ऋणझुनती. ज्ञानोबा म्हणतात बघा. पण कसं बघा. काव्य नाटकामध्ये जास्त वेळ बघू नका. सकौतुका निर्धारिता कौतुक म्हणून. हे पूर्वीच्या काळातले काव्य आणि नाटक आहे ना. काव्यम रसात्मकम वाक्यम. ज्या ज्या वाक्यामध्ये रस अभिव्यक्त होतो त्याला काव्य असं म्हणतात. मग काव्य बघा ना. नाही असं नाही. म्हणून हा काव्य आरावो. आणि खरं तर असं आहे बुद्धिमान पुरुषाने आपला काल व्यतीत करत असताना 3 गोष्टीमध्ये काल व्यतीत करावा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खानाम निद्राया कलहे नवा. त्याच्यामध्ये काल व्यतीत करू नये. काल व्यतीत करत असताना काव्य वाचावं. पण कोणतं काव्य. ज्ञानेश्वरी सारखं काव्य वाचावं. शास्त्र वाचावं. गीताशास्त्र वाचावं. विनोदेन आनंदाने समाधानाने काल व्यतीत करावा. बुद्धिमान पुरुषाचा काल काव्य शास्त्र विनोदेन कालहा गच्छति धीमताम. बुद्धिमान पुरुषाचा काळ व्यतीत होतो. मूर्ख पुरुषाचा मात्र व्यसनामध्ये निद्रया किंवा कलहेन कलह करण्यामध्ये काल व्यतीत होतो. तर काव्य बघावं. नाटकही बघावं. पण सकौतुका एक कौतुक म्हणून. जे सकौतुका निर्धारिता त्याचा आपण पूर्वापर विचार केला काव्य आणि नाटकाचा. आता पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनाची सुविधा नसल्यामुळे नाटक केली जायची. मग त्या नाटकामध्ये हनुमत नावाचं पण एक नाटक आहे. म्हणजे हनुमंतरायांनी केलेलं जे नाटक लिहिलेलं नाटक ते पण एक नाटक आहे. किंवा पूर्वीच्या काळामध्ये वसुदेवाचं देवकीचा विवाह किंवा सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे असणारा भेट हे सगळं नाटकातून दाखवल्या जायचं पूर्वीच्या काळामध्ये. तर ते काव्य आणि नाटक पाहत असताना कारण नुसत्या श्रवणापेक्षा म्हणजे श्राव्य माध्यमापेक्षा दृकश्राव्य माध्यम असेल त्याचा अधिक मनावर परिणाम होतो. नुसतं श्रवण करा. कधी कधी क्लिष्ट विषय आला तर समाधी लागण्याची शक्यता असेल. पण दृक श्राव्य माध्यमाची जर योजना असेल पाहण्याची योजना असेल आणि ऐकण्याची योजना असेल तर ते मनावर अधिक बिंबत म्हणून नाटकाची योजना. काव्य नाटका देखा सकौतुका निर्धारिता कौतुक म्हणून त्याचं जर आपण निर्धारण केलं पूर्वापर विचार केला निश्चय केला तर त्या काव्य नाटकामध्ये देखील काही सिद्धांत सांगितले जातात. का बरं. कारण काव्य नाटकाला परिपुष्ट करण्याकरता बऱ्याचदा सुभाषितांची योजना केली जाते. आणि सुभाषितामध्ये काही ना काहीतरी ध्वनी अर्थ निघतो की नाही. ध्वन्यार्थ निघतो. सांगायचं एक असतं पण अर्थ मात्र दुसरा प्रगट होतो. याकरता ध्वन्यार्थ म्हणजे काय. वाक्य वेगळं आहे पण त्याचा अर्थही वेगळा घ्यावा लागतो. त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. गुरुवारी बाबा पाठामध्ये वाक्य सांगत असतात. कल्पना करा 4ला पाठ सुरू झाला आणि 5 वाजले. मग एखादा व्यक्ती सहज म्हणतो श्रोता म्हणतो आता 5 वाजले बरं का. 5 वाजले हे आठवण करून द्यायचे नसते. आता पाठ सोडा हे सांगायचं असतं. त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. पण काव्य नाटकाचं निर्धारण केल्यानंतर त्याच्यामधून काही ध्वन्यार्थ निघतो की नाही. शब्दाची योजना केल्यानंतर सुभाषितांची योजना केल्यानंतर ध्वनी अर्थ निघतो. त्यामधून अर्थध्वनी म्हणजे काय ध्वनी अर्थ ध्वन्यार्थ म्हणतात त्याला. बोलायचं एक असतं शब्द एक असतात अर्थ वेगळा निसतो त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. म्हणून काव्य आणि नाटकातून प्रगट होणारा जो ध्वनी अर्थ आहे ना त्याचा आवाज किती असणार हो. सारगर्भितपणा किती असणार. थोडासाच असणार. मग तो थोडासा असणार अर्थ ज्ञानोबा आहे. गणरायाच्या पायात असणारे जे पैंजण त्या पैंजणामध्ये असणारे बारीक असणारे घुंगरू त्याला वाळी असं म्हणतात. त्याच्या ठिकाणी योजना करतात बघा. त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. त्याची म्हणजे त्या काव्य नाटकाची बारीक बारीक प्रगट होणारा जो अर्थध्वनी आहे ना तो गणरायाच्या पायामध्ये वाजणारे जे पैंजण आहे. पैंजणाचा आवाज किती मोठा असणार. घंटानादाप्रमाणे असणार का. नाही आवाज कमीच असणार पण आवाज असणार. म्हणून तो बारीक असणारा अर्थ ऋणझुनती क्षुद्र. क्षुद्र म्हणजे बारीक बारीक असणाऱ्या घागऱ्या त्या घेतलेल्या आहेत. क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आता गणरायाच्या पायामध्ये असणारे वाळे त्याचा आवाज. गणरायाच्या कमरेला असणारी जी मेखळा
साखळी म्हणतो ना आपण त्याला, त्या साखळीमध्ये पण काही काही घुंगरू असतात बघा, त्याचाही पण आवाज होईल. आणि गणरायाने परिधान केलेलं जे वस्त्र उपरण आहे त्याच्या समोरचे असणारे ज्या दशा, लोंबणाऱ्या दशा, त्याला पण काही घुंगरू असू शकतात. मग इथलं कोणते घ्यायचे तर पायातले घ्यायचे. त्याची रणध्वनी क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. पदे माझारी इथं पण श्लेष अलंकार आहे. पदे माझारी म्हणजे पदामध्ये, आणि पदे म्हणजे पाय, पायामध्ये म्हणजे खाली, पायामध्ये गणरायाच्या श्लेष अलंकार आहे. बघा, नाना प्रमेयांचे परी, परी म्हणजे प्रकार, अनेक प्रकारांचे प्रमेय आहे. म्हणजे जगताच्या संबंधाने प्रमेय, कर्माचा प्रमेय, नीतिशास्त्राचा प्रमेय, धर्माचा प्रमेय, अनेक प्रकारची प्रमेय त्या नाटकामध्ये असणार, काव्यामध्ये असणार. पण ती कशी बघावी लागतात, ती पाहण्याची पण एक दृष्टी असावी लागते. ते सारग्रही व्यक्ती असण्याकरता दृष्टी चांगली असावी लागते. म्हणजे बुद्धीची सूक्ष्मताही असावी लागते. कधी कधी काय होतं, आपल्या बुद्धीमध्ये जो अर्थ असतो तो समोर आपल्याला दिसत असतो. ते ग्रहण करण्याकरता ते बाजूला सोडून, पूर्वग्रहित भावदूषित बाजूला सोडून मग ग्रहण करावं लागतं. ते इंद्रदेव श्रेष्ठ का ठरला या संबंधाने कथा सांगितली जाते. आणि भगवंतांनी सगळ्या देवांना सांगितलं, म्हणजे पृथ्वीवर तुम्ही जा अमुक अमुक एका गावामध्ये, आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर एक कुत्रा पडलेला आहे मेलेला, तो बघून तुम्हाला काय काय अनुभव येतो हे बघून या. सगळे देवता गेले, सगळ्यांनी आपापल्या परीने अनुभव सांगितला. त्याचं शरीर फुगलेलं होतं, दुर्गंधी येत होती, त्याचं शरीर कोहिले पिष्ट जैसे श्वानाचे गा असं ज्ञानावर चिंतन करतात. ते बाकीच्या प्राण्यापेक्षा कुत्र्याचं मांस सडलं की त्याचं अधिक दुर्गंधयुक्त वास येत असतो. सगळ्यांनी हे सांगितलं. इंद्राला विचारलं, तू काय बघितलं? इंद्राने सांगितलं, सांगू का, जैत कुत्रा मेलेला होता, त्याचं मांस सडलेलं होतं, पण त्याच्या मुखात असणारे जे दात, ती दंतकांती इतकी अप्रतिम होते की शुभ्र वर्णाचे, याला सारगाई दृष्टी असं म्हणतात. म्हणून निपुणपणे पाहता कुसरी, निपुणपणाने, कुसरी म्हणजे कौशल्य, आणि निपुणपणा म्हणजे मार्मिकतेनं. नाना प्रमेयांचे असणारे प्रकार जे काव्य आणि नाटकामध्ये गुंफलेले आहेत, ते जर कौशल्याने, मार्मिकपणे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की दिसते भले रत्ने, चांगल्या प्रकारची रत्न जे आपल्याला ग्रहण करता येतील काव्य नाटकामधून, ती पदे माझारी उचित दिसते. पदे माझारी उचित भली रत्ने दिसते. तर त्या काव्य नाटकामध्ये योजना केली जाणारी जी पद, शब्दांची योजना, त्यांचा असणारा संवाद, त्या संवादामध्ये देखील मार्मिकतेनं बघितलं, कौशल्याने बघितलं तर चांगल्या प्रकारची ग्रहण करण्याकरता योग्य असणारी रत्न आपल्याला दिसतील. किंवा गणरायाच्या पायामध्ये असणारी पैंजन, पदे माझारी रत्ने भली दिसती, दोन्ही पण अर्थ घेऊ शकतो आपण, कारण दोन वयाचं युग्मच आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. ज्ञानोबा आता त्या पायाची पैंजन सांगितल्यानंतर गणरायाच्या कमरेला असणारा जो मेखळा त्याचं वर्णन करतात. कमरेला बांधणारा जो शेला. पूर्वीच्या काळामध्ये शक्यतो शिवलेली वस्त्र परिधान केली जात नसायची, म्हणून कमरेच्या खाली असणारं पितांबर वगैरे, मस्तकावर असणारा किरीट किंवा मुकुट, सगळे देव तुम्हाला असेच दिसतील. आणि एखादा असणारा असं वस्त्र किंवा कमरेला बांधणारा शेला दिसेल आपल्याला, ती ज्ञानोबा सांगतात. जेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. पल्लव म्हणजे काय, पदर, आणि सडका म्हणजे दशा. ते वस्त्र असतात की नाही, त्या वस्त्राला कधी कधी विनवणी केली जाते, गुंफण केली जाते, त्याचे काही धागे असे खाली लोंबलेले असतात, त्याला पल्लव सडका किंवा दशा असं म्हणतात. त्या लोंबलेल्या असतात बघा. जेथ व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरवती. जेथ म्हणजे ज्या गणरायाच्या विग्रहाच्या शरीराच्या ठिकाणी व्यासादिकांची आमती मेखळा मिरवती. व्यासादिक म्हणजे व्यास, वसिष्ठ, वाल्मिकादिक सगळे असणारे ऋषी घ्यायचे. व्यास ज्यांच्यामध्ये आदी आहे असे इतर संपूर्ण जण असणारे ऋषी. जे ऋषी म्हणजे कोणते सामान्य ऋषी नाही बरं का, ऋषया हा मंत्रद्रष्टारहा, ज्यांना देश आणि काल यांच्या भिंती उल्लंघन करून ज्ञान प्राप्त होतं त्यांना ऋषी असं म्हणतात. म्हणून तर ऋषी भविष्यकाळ सांगू शकतात. नाथ महाराजांचा अनुभव आहे बघा. म्हणजे त्या अभंगामध्ये बहुतेक शकुन सांगावया, त्या शकुन सांगत असताना कलियुगामध्ये भविष्यामध्ये काय काय होणार आहे हे सगळं नाथ महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं. का बरं? ऋषया हा मंत्रद्रष्टारहा, म्हणजे ऋषी देश आणि काल यांच्या भिंतीचं उल्लंघन करून समोर काय होणार आहे, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण, येणाऱ्या काळामध्ये
अतीत काय झालं तेही सांगतात आणि अनागत काळामध्ये काय होणार हेही सांगतात. त्यांना ऋषी असं म्हणतात. आणि या सगळ्या बुद्धी व्यासादिकांच्या ठिकाणी आपल्याला दिसतात. व्यासांच्या ग्रंथामध्ये पण हाच उल्लेख आहे, सगळा उल्लेख. म्हणून व्यासादिकांची या मती, व्यास ज्यांच्यामध्ये आदी आहेत असे असणारे संपूर्ण ऋषी आणि त्या संपूर्ण असणाऱ्या ऋषींच्या ज्या काही मती, त्यांच्या असणाऱ्या बुद्धी त्याच गणरायाच्या कमरेवर असणाऱ्या कमरपट्ट्याच्या ठिकाणी सांगतात. तेची म्हणजे त्यांची मती मेखळा मिरवती, कमरपट्ट्याच्या ठिकाणी मिरवती शोभून दिसतात. आणि चोखाळपणे झळकती पल्लव सडका. तो कमरपट्टा कमरेला बांधल्यानंतर थोडस वस्त्र ते उरतं की नाही शिल्लक, आणि ते वस्त्र उरल्यानंतर त्याची खाली लोंबणारी जे काही दशा म्हणतात त्याला, तर त्या चोखाळपणे शुद्धपणाने झळकतात, चमचमून आपल्याला दिसतात. आता याचा भाव असा आहे, व्यासादिकांची मती सामान्य नाही. बघा ज्ञानोबाने असं म्हटलेलं आहे, अप्रांत श्री व्यासे अप्रांत महामती. म्हणजे व्यासांची मती तर महान आहे यात नवल नाही, पण त्या मतीचा प्रांतही सांगता येत नाही. प्रांत म्हणजे मर्यादा. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. जे व्यास सगळ्या वेदांचा विभाग करू शकतात, सगळ्या 18 पुराणांची योजना करू शकतात, ब्रह्मसूत्रांची योजना करू शकतात, उपनिषद वाक्यांचा अर्थ कळण्याकरता त्या व्यासांची मती सामान्य सांगता येणार नाही आपल्याला. अहो ज्या व्यासादिकांची मती गणरायाच्या मतीलाही स्तंभित करते, त्याची मती सामान्य असेल का? महाभारताची योजना करत असताना व्यासांनी मनातल्या मनात रचना केली, पण एवढा अफाट असणारा ग्रंथ याचा लेखक कोण असेल याची विचार करत असताना सर्व देवाला विनंती केली. सर्वांनी सांगितलं आम्हाला शक्य नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, नमस्कार करतो पण आम्ही कार्य मात्र करू शकत नाही. कधी कधी मनुष्याला स्पष्ट नकार देता आला पाहिजे काय कार्य करता, स्पष्ट नकार, नाहीतर मग आपली बरीच अडचण होण्याची शक्यता असते. म्हणून त्या बाकीच्या देवतांनी सांगितलं व्यासादिक तुम्हाला आम्ही नमस्कार करतो, पण तुमच्या ग्रंथाचे लेखक मात्र आम्ही होऊ शकत नाही. हा लेखकाचं योजना मात्र करू शकतो, आम्ही नाव सांगू शकतो, जे आपल्याला जमत नाही ते दुसऱ्यांना आपण सांगू शकतो. म्हणजे गणरायांचं तुम्ही आवाहन करा. आवाहन केल्याबरोबर गणराय प्रगट झाले. सांगितलं काय आज्ञा आहे, म्हणजे काही नाही थोडंसं काम आहे. आमची विनंती याचना आहे, ग्रंथाची योजना करायची, आपण लेखक व्हावं. गणरायाने सांगितलं लेखक होण्याकरता मी तयार आहे, पण लेखक मी असा होईल की माझी लेखनी बंद पडता कामा नाही. नाहीतर तुम्ही असं म्हणाल मला श्लोक आठवला नाही, हे मला प्रमाण आठवलं नाही, अजून भावार्थ व्हायचा आहे, चालणार नाही. हे चालणार नाही. माझी लेखनी बंद पडता कामा नये, तर मी लेखक होण्याकरता तयार आहे. व्यासाने सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही लेखक असेच व्हा, मी तुमची लेखनी बंद पडू देणार नाही, पण मात्र हे काम करायचं जोपर्यंत तुम्हाला श्लोकाचा अर्थ समजत नाही तोपर्यंत तुम्ही लेखन काम करायचं नाही. अर्थ समजला मग लिखाण काम करायचं. म्हणून असं म्हणतात की महाभारताची योजना करत असताना किंवा गीतेची योजना करत असताना त्या महाभारतामध्ये 1.25 श्लोक संख्या आहे की नाही, गीतेमध्ये 700 संख्या आहे. असं म्हणतात की प्रत्येक 10 श्लोक झाल्यानंतर एक कुट श्लोकाची योजना केली. 10 श्लोक झाले की एका कुट श्लोकाची रचना करायची. कर्मण्य कर्मय पश्चेत अकर्मणीच कर्मय हा सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म. काय अर्थ लावायचा? कर्माच्या ठिकाणी अकर्म, अकर्माच्या ठिकाणी पुन्हा कर्म. गणरायाची बुद्धी देखील स्तंभित व्हावी आणि तेवढ्या वेळेमध्ये व्यासांनी पुढच्या ग्रंथाची रचना करावी. इतकी व्यासांची असणारी अप्रांत मती आहे, महामती आहे. आणि गणराय देखील मती बुद्धीची देवता आहे. मग ज्या व्यासांची मती गणरायाच्या बुद्धिमत्तेला देखील स्तंभित करू शकते, ती मती किती मोठी असेल सांगता येणार नाही. पण ती व्यासादिकांची मती देखील गणरायाच्या कमरेच्या ठिकाणी कमरपट्ट्याप्रमाणे शोभून दिसते आहे. तेथे व्यासादिकांची या मती तेची मेखळा मिरवती. काय आहे, कमरेला म्हणजे आवरण्याकरता वस्त्र तेवढं मोठं असावं लागतं की नाही, नाहीतर मग वस्त्र पुरत नाही. तर कमीत कमी एक वेढा तरी पूर्ण व्हावं, मग थोडस वस्त्र उरावं. व्यासादिकांची असणारी मती गणरायाच्या स्वरूपाला आवरू शकते, आकलन करू शकते आणि म्हणूनच चोखाळपणे झळकती पल्लव सडका थोडीशी शिल्लक राहते. याचा भाव असा आहे, परब्रह्माचं स्वरूप काय आहे हे आकलन करण्याकरता बुद्धी तेवढी सूक्ष्म असावी लागते आणि ती सगळी बुद्धी व्यासादिकांच्या ठिकाणी आहे. म्हणून ते सांगतात ज्ञानोबाची योजना म्हणजे अशी सामान्य योजना नाही, त्या प्रत्येक पदाला काही ना काही अर्थ आहे, अर्थवाही शब्द आहे सगळे. व्यासादिकांच्या ठिकाणी असणारी बुद्धीच परमात्मा स्वरूपाला आकलन करू शकते. म्हणून तर ब्रह्मसूत्राची योजना केली. व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवते, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आता भाव असा आहे, गणरायाच्या कमरेला देखील व्यासादिकांची मती आकलन करू शकते,
विवळू शकते. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला, परब्रह्माचं काय स्वरूप आहे, तात्विक स्वरूप, हे व्यासाधिकच चांगले सांगू शकतात. किंवा परब्रह्माचं स्वरूप सांगत असताना जी सूक्ष्मता असावी लागते ती व्यासांच्या ठिकाणी आहे. किंवा दुसरा एक भाव असा आहे, संबंध असणाऱ्या वेदाचं सार काढण्याकरता, तात्पर्य सांगण्याकरता बुद्धीची जी सूक्ष्मता असावी लागते, व्यापकता असावी लागते, ती व्यासाधिकांच्या ठिकाणी आहे. म्हणून मेखळा मेरवती, नुसती बुद्धीची व्यापकता असून चालत नाही बरं का, बुद्धी शुद्धही असावं लागते. म्हणून पुढे शब्द वापरला, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. परमात्म स्वरूपाचं अवगाहन करण्याकरता, परमात्म स्वरूपाला आकलन करण्याकरता बुद्धी व्यापकही असावी लागते आणि त्या बुद्धीला शुद्धताही असावी लागते. आणि तिसरी जोड आहे तपाची असावी लागते. व्यासाधिकांच्या ठिकाणी बुद्धीची व्यापकता आहे, शुद्धताही आहे, चोखाळपणा सांगतात. आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी पुन्हा काय आहे? तपाचंही सामर्थ्य आहे. ज्ञानोबा असं म्हणतात ना, ग्रंथ निर्माण करण्याकरता तप असावं लागतं. आणि मी फार तप केलं म्हणून तर हा ग्रंथ प्राप्त झाला. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले, एक दोन दिवस जे नाही, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभो. त्याचं असणार हे सामर्थ्य प्राप्त झालं. आणि म्हणून चोखाळपणे ती बुद्धी शुद्धही आहे, शुद्धपणाने त्याच्या असणाऱ्या दशा, त्या पदराच्या कमरपट्ट्याच्या शेल्याच्या दशा झळकतात. म्हणून व्यासाधिकांची मती आजही दैदिप्यमान आहे. म्हणून व्यासाधिकांनी जे सांगितलं हे सगळ्या जगाने सांगितलं, जे व्यासांनी सांगितलं नाही ते कोणाला सांगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय महाभारती नाही, ते नव्हेची लोकेतीही येणे कारणे म्हणिबे पाही. व्यासोच्छिष्ट जगत्रय, व्यासाधिकांनी स्पर्श केला नाही असं एकही विषय नाही. म्हणून तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. पुढे सांगतात आता गणरायाची मेखळा सांगितल्यानंतर आता ज्ञानोबारायचा गणपती जो आहे तो षटभुजांचा आहे. या गणपतीला 6 हात आहे आणि त्या प्रत्येक युगामध्ये गणपतीचे काही हात, त्यांचे अवतार वेगवेगळे आहेत. तर सगळ्यांचं वर्णन मला सांगता येणार नाही. सत्ययुगामध्ये असणारे जे गणराय आहे गणपती, त्यांना 10 हात होते आणि त्यांचं बहुतेक नाव गजानन असं होतं त्या युगामध्ये. त्रेतायुगामध्ये गणपतीचे हात 6 होते, मयुरेश्वर हे त्यांचं नाव आहे. नंतर द्वापार युगामध्ये गणरायांचे 4 हात आहे, बहुतेक विनायक असं एक नाव आहे त्यांचं. आणि कलियुगामध्ये अजून गणपतीचा अवतार व्हायचा आहे. तर या युगामध्ये गणरायाचे 2 हात असणार आहे आणि बहुतेक धूम्र केतू असं काहीतरी नाव असणार आहे गणरायाचं. तर हे ज्ञानोबाला इथं घेत असताना द्वापार युगातला गणपती न घेता कलियुगातला अजून अवतार व्हायचा बाकी आहे तोही घेत नाही. तर त्रेतायुगामध्ये असणारा 6 हाताचा गणपती, ज्याचं मयुरेश्वर हे नाव आहे, तो गणपती घेतात. आणि बहुतेक हा गणपती हिमालयाच्या पायथ्याच्या कुठेतरी स्थानी हा गणपती विराजमान आहे 6 हाताचा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, देखा षट दर्शने म्हणिपती, तेची भुजांची आकृती, मनवणी विसमाद धरिती आयुधे हाती. ज्ञानोबांना षडभुजाचा गणपती का घ्यायचा आहे? कारण षड दर्शनाची योजना करायची आहे. आता 6 दर्शन आणि 6 दर्शनाचे असणारे सिद्धांत, त्या सिद्धांताच्या ठिकाणी ज्ञानोबा आयुधाची योजना करतात, हत्याराची योजना करतात किंवा काही पदार्थाची योजना करतात. ते मोदक नावाचा हत्यार नाही, तो पदार्थ आहे. काही म्हणजे 6 हातामध्ये काही हत्यार आहेत, काही पदार्थ सांगितलेले आहेत. तर देखा बघा, षट दर्शने म्हणिपती, 6 दर्शनं म्हटली जातात. तशी तर दर्शन 12 आहे, काही ठिकाणी 14 सांगितले आहे. तर आस्तिक दर्शनकारांचा विचार करायचा आहे. म्हणजे वेदाला प्रमाण मानणारी जी दर्शनं, दर्शन शब्दाचा एक शास्त्र असा अर्थ होतो, ती शास्त्र घ्यायची आपल्याला. मग त्याच्यामध्ये न्याय वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही षड दर्शने घ्यायची. तेची भुजांची आकृती, तीच गणरायाची काय आहे? भुजांची, त्यांच्या बाहूची आकृती आहे. आणि मग आता जर बाहू असतील, हात असतील आणि 6 हात म्हणजे 6 दर्शनं असतील, तर मग प्रत्येक दर्शनाचा एक हात आणि त्या हातामध्ये त्या दर्शनाचा शास्त्राचा सिद्धांत सांगितला जाईल की नाही? तो सांगतात, मनवणी विसंवादे धरिती आयुधे हाती. देखा बघा, षड दर्शने म्हणिपती, 6 दर्शन म्हटले जातात. त्या दर्शन शब्दाचे 3 अर्थ होतात. दर्शन म्हणजे दृष्टी, दर्शन म्हणजे ज्ञान, दर्शन म्हणजे इक्षण किंवा आलोचन, असे 3 अर्थ होतात. दर्शन झालं मला म्हणजे काय झालं? ज्ञान झालं. दर्शन म्हणजे दृष्टी, दर्शन म्हणजे इक्षण किंवा आलोचन करणं, हा झाला एक यौगिक अर्थ त्या पदाचा. पण इथे दर्शन शब्दाचा तो अर्थ न घेता
दर्शन शब्दाचा शास्त्र असा अर्थ घ्यायचा. आणि षट दर्शने म्हणजे षटशास्त्र, चहुवेदी जाण, षटशास्त्री कारण आहे की नाही, शास्त्र घ्यायचा. तर शास्त्र शब्दाचा पुन्हा एक अर्थ असा होतो, वेदामध्ये प्रतिपादन केलेला सिद्धांत, त्या सिद्धांताचं बौद्धिक स्तरावर उच्च पातळीमध्ये विचार करणं, विशदीकरण करणं, असा जो ग्रंथ असतो त्याला शास्त्र असं म्हणतात. किंवा अज्ञात ज्ञापकत्व, शास्त्रश शास्त्रत्व, जी गोष्ट मनुष्य बुद्धीला कळत नाही ते कळून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि तर 6 शास्त्र घेत असताना वेदाला प्रमाण मानणारी शास्त्र घ्यायची. कारण आता न्यायशास्त्राची योजना गौतम ऋषींनी केली, वैशेषिक शास्त्राची योजना कनाद नावाच्या ऋषींनी केली, सांख्यशास्त्राची निर्मिती कपिल नावाच्या ऋषींनी केली, योगशास्त्राची योजना पतंजली ऋषींनी केली, पूर्वमीमांसा नावाच्या शास्त्राची योजना जैनी नावाच्या महर्षींनी केली, आणि उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र हे व्यासांच्या निर्मित आहे. बादरायण शास्त्र असं त्याला म्हणतात. या प्रत्येक शास्त्राची योजना करत असताना जरी सगळ्यांनी योजना केली असेल, षटदर्शनी म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून तर गणराय विसंवादे, या सगळ्या शास्त्रामध्ये विसंवाद आहे. त्याला मतमतांतर म्हणतात किंवा शास्त्रीय भाषेमध्ये विप्रतिपत्ती असं म्हणतात. श्रुती विप्रतिपन्ना ते विप्रतिपत्ती आहे म्हणजे मतमतांतर आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, शास्त्रांची सोयरिके विसळीचे येणीची एके, याचे एकवंकी जगावाद. त्या क्षेत्राच्या संबंधाने, क्षेत्र म्हणजे शरीर घेऊ नका, व्यापक रूपाने जगत असा अर्थ घ्या. मग जगताच्या संबंधाने विचार करत असताना शास्त्रांचा सगळीकडे विसंवाद आहे. सगळ्या शास्त्रांचा म्हणजे जगताच्या संबंधाने विसंवाद आहे, ईश्वराच्या संबंधाने विसंवाद आहे, जीवाच्या संबंधाने विसंवाद आहे, बंधाच्या संबंधाने विसंवाद, मोक्षाच्या संबंधाने विसंवाद, ज्ञानाच्या संबंधाने विसंवाद, बंध आणि मोक्षाचा निवृत्त असणारं साधन काही या संबंधाने विसंवाद. सगळे विसंवादच आहे पण चांगले आहे. म्हणजे जरी दर्शनामध्ये विसंवाद असला, विप्रतिपत्ती असली, तरी पण सगळे वेदाला प्रमाण मानतात की नाही. या सगळ्या ऋषींनी आपलं शास्त्र निर्माण करत असताना, दर्शनाची निर्मिती करत असताना वेदाचं कोणतं का होईना श्रुती प्रमाण मानलेलं आहे. म्हणून त्यांना आस्तिक असं म्हणायचं. ते वेद प्रमाणे मानतात म्हणून ते आस्तिक आहे. त्या दर्शनाची योजना करायची. खरं तर मुमुक्षुला वेदांत शास्त्राशिवाय मोक्ष कोणीही सांगत नाही. हे जरी खरं असलं पण तरी देखील प्रत्येक दर्शनाचा थोडा थोडा विचार होणं गरजेचं आहे. का बरं? कारण न्याय आणि वैशेषिक या दर्शनाचा जर आपण विचार केला तर आपली बुद्धी कुशाग्र होते. तर्क नावाचं शास्त्र आहे ना, ते न्यायशास्त्र, बुद्धीची सूक्ष्मता आल्यामुळे आपल्याला मनन करणं चांगलं पडतं. म्हणजे वेदांत शास्त्रासंबंधाने येणारे जे संशय असतात त्या संशयाचं निराकरण करण्याकरता मनन करावं लागतं ना. वेद निश्चयास साधक युक्ती आणि वेद निश्चयास बाधक युक्ती असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन त्याला मनन असं म्हणतात की नाही. आणि ते मनन करण्याकरता न्याय आणि वैशेषिक शास्त्राचा खूप उपयोग होतो. बुद्धीची कुशाग्रता येते. म्हणून त्या बाबतीमध्ये ते शास्त्र आपल्याला ग्रहणीय आहे, ग्राह्य आहे. पुढे सांख्याने त्वम पदाचा विचार फार गोड केलेला आहे. जीव स्वरूपाचा विचार, त्या बाबतीमध्ये सांख्यशास्त्र आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून 3 शास्त्राचा विचार आपण सांगितला. योग नावाचं शास्त्र जे आहे ना, ते चित्ताची एकाग्रता करून देण्याकरता फार चांगलं आहे. बघा, कधी कधी जर आपल्या मनामध्ये वाईट विकार आले तर काही करायचं नाही, म्हणजे श्वासच घ्यायचा नाही. ते प्राणावर जे संपादन केला ना तर मनाला विचारच करता येत नाही. वाईट विचार आला की मन चंचल असतं. त्या चंचल मनामध्ये प्राणाचं साह्य जर असेल तर अधिक विचार वाढतात. प्राण स्तंभित केला ना तर मन व्याकुळ होतं, विचार संपुष्टात येतात. म्हणजे योगाचा विचार आहे की नाही. म्हणून योग असं म्हणायचं नाही अष्टांग योगेन शिनिजे. ज्ञानोबा निषेध नाही करत, आपला अधिकार नाही म्हणून म्हणतात की तुम्ही भक्ती करा, पण त्याची उपयोगिताच नाही असं मात्र सांगायचं नाही. ते क्लेशोधिक तरस्तेशा योगाची या वाटाही सांगत असताना निषेध करण्यात संतांचं तात्पर्य नाही. नाहीतर मग विस्ताराने 6व्या अध्यायामध्ये चिंतन केलं नसतं ज्ञानोबरांनी. युक्ताहार विहारसे युक्त कर्मसो युक्त स्वप्नावबोधसे योग भवती दुःख. हा दुःखाचं निवारण करण्याकरता असणारा योग सांगितला की नाही सांगितला. त्या बाबतीमध्ये अधिकार नसल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी निषेध सांगितला. निषेध करण्यामध्ये तात्पर्य नाही, तर योगाच्या माध्यमातून चित्ताचा एकाग्रता आपल्याला प्राप्त होते. आणि एकाग्रता असावी लागतेच की नाही. दृश्यते कोणाला? त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. याकरता योगाचं महत्व, त्वम पदाचा विचार करण्याकरता सांख्यांचं महत्व, बुद्धीला कुशाग्रता सूक्ष्मता येण्याकरता न्याय आणि वैशेषिकाचा विचार महत्वाचा आहे.
आणि पूर्वमीमांसा कर्माचं योग्य आचरण केलं तर कर्माच्या द्वारे, निष्काम कर्माच्या द्वारे, पूर्वमीमांसा सांगत नाही निष्काम कर्म करा, ते असं म्हणतात की म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर, पण बाकीच जाऊ द्या ना, कर्म कीजे हे सांगतात की नाही. पण ते कर्म केल्यानंतर चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी करता पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र उपयोगी आहे. आणि सरते शेवटी मुमुक्षूला मोक्ष प्राप्त होण्याकरता उत्तर मीमांसा नावाचं शास्त्रच योग्य आहे. नान्य हा पंथा विद्यते आहे, नाही दुसरा कोणताच उपाय नाही. म्हणून हे सगळे असणारे शास्त्र सारग्राही रूपाने आपल्याला योग्यच आहे. ज्ञानोबा म्हणतात देखा षडदर्शनी म्हणीपती, ते जे भुजांची आकृती मन ओणी विसंवादे, त्यांच्यामध्ये जरी मतमतांतर असेल, त्यांच्यामध्ये विसंवाद असेल, पण ते गणरायाचे एक हातच असल्यामुळे 6 हातामध्ये 6 दर्शन परिधान केली. आणि त्या दर्शनाचे असणारे सिद्धांत आयुध रूपाने, आयुधे हाती, त्या शास्त्राचा असणारा सिद्धांत तोही गणरायाने आपल्या हातामध्ये धारण केला. काय आहे षडदर्शनाचं मत, त्याचा अधिक विचार आपण उद्या करूया. क्रमशः विचार होईल. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबा सकल गुरुजनांच्या आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम.